टाकली गावात. काय 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 माझं स्वागत, 25 DJ, 10 बँड, पेपराला फोटो, टीव्हीला ऍड. नाना काही गर्दी मला मागे अरे सुरवीराचा मुलगा आहे ना. एक होता फक्त कोण, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी वाघासाठी लढाई केली होती आणि त्यांच्या मागे तुझा नंबर खरे भाऊ. तू वाघाची शेप कापून आणली, तुझ्या गावामध्ये एवढा सत्कार झाला. हो डीजे काय बँड काय असतील नसतील, पण मी तुला असं म्हणतो, तू वाघाची शेप कापून आणली, तुझा एवढा सत्कार झाला. तू जर वाघाची मान कापून आणली, वाघाची मान कापून आणली असती, तुझा किती सत्कार झाला असता. तेच म्हणत होतो मी. ते वाघाचं मुंडक कोणीच पहिले कापून नेलं होतं. मी तुला केवढी मोठी उपमा दिली. त्या मला तो मला वाघाची शेप कापून दोन नंबर कुठे आला नाही पगाराला आधी कामाला कधी मधी बोलवतो त्याला. नाना बोलवतो. अरे जोडादार, हो जोडादार. काय रे बाबा, गेला होता दरबारात? हा ना आजला. आजला आजला मग बाबा म्हण राहिला तू. हा मग मी तुला आजला पण राहिलो ना. काय झालं? दरबारात गेलो होतो भाऊ. हा नाना रागवलेले. मग त्या राग मामा बोनस कर दिलं नानानी. कितला? 100 4 नोटा दिल्यात रे. 100चा मान. हा हा 100 सर. चाल चाल. नाना आली आली. या मासे माशिनी मटण होता आज. अरे हो मटणाच्या पोटच्या तुला माशाने म्हणत सांगितलं मी. मग अरे तुला उंच पदवी दिली. हा मासे. हा महाशय. मासे हा हा नेहमी किती वाजता येतात? 7 वाजेला. बरोबर. आता किती वाजले? 9. 9 का 9? 9. मग तू डायरेक्ट 2 घंटे कुठे घातले? महाकारण. हो महाकारण म्हणजे विनाकारण. विनाकारण म्हणजे राजकारण. राजकारण म्हणजे गजकारण. नाना निघालो रस्त्याने. सकाळी सकाळी उठलो, आंघोळ स्नान केली, घरात पाय किंवा घरात पाय. तितक्यात माझी बायकोची माझी भानगडी. भांडणं. सरकारी बाबा तू सरकारी वर्गातला माणूस आहे तरी तू किरकोळ भांडणासाठी बायको सोबत भांडण करतो. नाना माझी बायको उठली ना, माझी बायको म्हणायला लागली, हो धनी म्हणे रोज उठला सुटला ड्युटी, उठला सुटला ड्युटी, आणि घरची ड्युटी कोण पाहणार आहे म्हणे. म्हटलं झालंय काय तुला? म्हणे मी तुम्हाला जायचं म्हणून सांगत नाही, तुम्ही ड्युटीवरती जा, परंतु आल्या जीवनामध्ये आल्या आयुष्यामध्ये या मुलांच्या बाबतीत काय. बाबा मी तुला असं म्हणतो, माणसाने बाहेर काही करा, बाहेर काही करा, किती झक मारा, पण जी घरातली आपली लक्ष्मी तिला कुठलीही कमी पडायला नको. बरोबर. मग तू कुठे कमी पडला म्हणून तुझी बायको तुला बोलली ना. म्हटलं मुलांचं काय पाहते तू? नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी, सुखी त्याने व्हावे जगाने निभावे, अज्ञानी लागावे सन्मार्गासी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तू लक्ष्मीचा जाणत असे. नाना माझ्या बायकोला म्हटलं चिंता करू नको, मी हवालदार आहे, मी रिटायर झाल्यानंतर ती माझ्या जागेवरती मुलाला हवालदार बनवून देणार. काय चुकलं नाना? माझी बाई कुठली ना नाही म्हणे, मला हवालदाराचं जीवन मुळीच पटत नाही, मी माझ्या मुलाला जनसेवा म्हणजे डॉक्टर बनवणार म्हणे. काय सेवा आहे? पेशंट राहिले तर बरं, मी बघली अशा बॅग धरून फिरणं पडतं, कोणी आहे का रे भाऊ तिकडे आचारी. ती म्हणायला लागली डॉक्टर बनवायचं, मी म्हणायला लागलो हवालदार बनवायचं. तू महिन्यामध्ये टेन्शन वाढलं, बायकोला 2 थापा मारल्या, बायकोची जात मारली, जात बसली चुलीत जवळ फुपाक करत, ते तर राहू दिली मोठ्याने भेंगाट वाजलं. गावातून 2 लोक कोणी समजवणारे असतात, कोणी बिघडवणारे असतात. कोर्टात गेले,
2 हवालदारांना घेऊन आले. दोघं नवरा बायकोंना गच्चागच्ची दिली, कोर्टात हजर केलं. बायको फिर्यादी, नवरा आरोपी. एका आठवड्यात माझ्या बायकोला उभं केलं, एका आठवड्यात मला उभं केलं. मध्ये जज साहेबांनी प्रश्न मांडला. प्रश्न तो कोणता? काय म्हणे बाबा हे संरक्षण खात्याचा माणूस असल्यानंतर एवढा बिघाड चावटाकी करतो, लाज नाही वाटत म्हणे तुझ्या जीवाला? म्हटलं सर काय झालं? म्हणे काय नाटक लावलंय म्हणे. म्हटलं सर मी हवालदार आहे, मी रिटायर झाल्यानंतर ती माझ्या जागेवर तू मुलाला हवालदार बनवून देणार. आणि माझी बायको म्हणते बा, म्हटलं डॉक्टर बनवायचं म्हणून तिला मारलं. म्हटलं हे म्हणे तुमच्या दोघांचा विचाराने काही होणार नाही. मुलाला हजर करा, मुलाची उंची पाहणार, मुलाची शिक्षणाची पात्रता पाहणार, त्याच्यानुसार मी त्याला छोटी मोठी काहीतरी नोकरी मिळवून देणार. बरोबर आहे. अरे बाबा ते लोक हुशार असतात, त्यांचं शिक्षण झालं. ते डायरेक्ट साहेब की तुम्ही किती भांडणं केले, किती काही झालं तर तुमच्या मताने होणार नाही. ज्याला काही व्हायचं आहे तो मुलगा तुम्ही या ठिकाणी हजर करा, म्हणजे आम्ही त्याला विचारू. अरे मग 2 नंबर, तू तुझा मुलगा हजर करायला पाहिजे होता ना. पण मुलगा व्हायला 2 महिने बाकी आहे ना. साला किती लांब का नाही घेऊन गेला तू? किती लांब घेऊन गेला तू? साल्या पाण्यात बसले बाई मोल करतो का? मा बायकोले पोरगी अजून तू काय देवाच्या पोटचा आहे? 3 पिढींपासून अनुभव आहे आमच्या घरात. सोनोग्राफी केली का? सोनोग्राफी केली? सोनोग्राफी फिंगणे काही संबंध नाही. मा बाबा होता नामदेव कोतकर, तिला माहिती होतं तो मरता मरता मा बापा कशी टाकून गेला. मा बाप बी रमेश कोतकर पोपो सल्डा दारू पिऊन पिऊन तो बी मेला. तो मारायच्या टायमाला खोकलत होता, मा कशी देऊन जायला ते ऐकून घेतो कोणापाशी मी सांगत फिरतो. बदलर पाहिले मी आपल्याकडे ऐकतो आणि गावात चर्चा करत करतो. काहीतरी मुद्द्याच मा बायकोले पोरग्याच होईन. कशामुळे अनुभव? एकदा कनी वरखडीच्या बाजारामधून मा बापानं म्हैसी आणली होती. म्हैस आणलं. म्हैस मग काय झालं? ती पांच आग्याची ना, ते तिला याला चालता.